मुलांनो, आज आपण मराठी विषयाच्या माध्यमातून इयत्ता 8वी मध्ये पान नंबर 56 वर जी कविता आहे या कवितेचा अभ्यास करणार आहोत। त्या अगोदर आपण थोडीशी चर्चा करू। बऱ्याच वेळा आपण शाळेच्या माध्यमातून समाजामध्ये झाडांविषयी माहिती देतो। एक मूल एक झाड, झाडांची काळजी घ्या, प्रदूषण कमी करायचे असेल तर झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणापासून मुक्ती हवी असेल तर जे प्रदूषणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात अशा झाडांची लागण करा, त्यांची लागवड करा, त्यांना प्रेमाने वाढवा, त्याला खत पाणी घाला आणि जेणेकरून ग्रीन पृथ्वी या सृष्टीवर सगळीकडे हिरवेगार पाणी, ऑक्सिजनयुक्त वातावरण, अशा प्रकारचे वातावरण जर आपल्याला हवे असेल तर आपण झाडे लावलीच पाहिजे। मग अशाच प्रकारे झाडांची निगा कशी राखली जाईल, कशी काळजी घेतली म्हणजे पृथ्वीवरील प्रदूषण कमी होईल आणि सर्वांना जो ऑक्सिजन आहे तो मिळेल, यासाठी आपण सर्वांनी काय केले पाहिजे, झाडे लावली पाहिजे। म्हणून आज आपण इयत्ता 8वी मध्ये मराठी विषयाच्या माध्यमातून पान क्रमांक 56 वर जी कविता आहे त्या कवितेचे नाव झाडे लावा। जन्मा येऊन एक करावे, एका झाडा जीवन द्यावे। बघा, जन्माला आल्यानंतर आपण एक करावे, काय करायचं तर जन्माला आल्यानंतर एक तरी झाड लावायचं आणि त्याचं संगोपन करायचं, त्याला वाढवायचं, मोठं करायचं। प्रदूषणाचे धरा वावडे, जिकडे तिकडे लावा झाडे। प्रदूषणाचे आपल्याला या ठिकाणी वावडे आहे म्हणजे आपण त्याचा विरोध केला पाहिजे आणि प्रदूषण जर कमी करायचे असेल तर आपल्याला जिकडे तिकडे सगळीकडे झाडे लावली पाहिजेत। उघडे डोंगर केविलवाने, देऊ त्यांना हिरवे लेणे। पहा, उघडे डोंगर आहेत ना सगळीकडे, ते दीनपणे आपल्याकडे बघतात। मग आपण काय केलं पाहिजे, त्यांना केविलवाणी म्हणजे दीन, देऊ त्यांना हिरवे लेणे, म्हणून हिरवीगार शाल आपण त्यांना काय केली पाहिजे, पांघरायला दिली पाहिजे। आणि ती शाल म्हणजे काय तर त्या डोंगरांवर आपण झाडे लावली पाहिजेत, म्हणजे ते डोंगर हिरवेगार होतात, त्यांना पाणी दिले की झाडे वाढतात आणि झाडे आली की डोंगर अतिशय छान दिसतात। एकमेका निरोप द्यावा, जिकडे तिकडे झाडे लावा। आणि हा निरोप आपण सगळ्यांना दिला पाहिजे। समाजातील ज्या काही व्यक्ती असतात, प्रदूषण कमी करणारे, प्रदूषणासाठी प्रयत्न करणारे, प्रदूषण होऊ नये याची काळजी घेणारे, अशांना आपण सगळ्यांना जिकडे तिकडे काय केलं पाहिजे, झाडे लावायचा संदेश दिला पाहिजे, निरोप दिला पाहिजे। मुला मुलींनो एक करा, वन शेतीची कास धरा। आणि हो, शालेय स्तरावर जे मुलं आहेत ना, त्या मुला मुलींना माझं एकच म्हणणं आहे, ते म्हणजे की वन शेतीची कास धरा। कास म्हणजे आधार घ्या, वनाची शेती करा, सगळीकडे हिरवेगार जंगलं झाली पाहिजेत, शेतीमध्ये झाडे लावली पाहिजेत, वेगवेगळी पिके घेतली पाहिजेत, औषधी वनस्पती लावल्या पाहिजेत। मुला मुलींनो एक करा, वन शेतीची कास धरा। भविष्य तुमचे तुमच्या हाती, वृक्ष तुम्हाला जीवन देते। पहा, आपलं भविष्य हे नेहमी आपल्याच हातात असतं। आपण चांगलं कर्म केले की आपलं भविष्यही चांगलं होतं आणि याला मदत म्हणजे आपण लावलेली झाडं आपणाला मदत करतात, जीवनदान देतात। उन्हाळ्यामध्ये सावलीमध्ये झाडाखाली बसून खायला फळे मिळतात आणि सगळीकडे त्या फळांचा फुलांचा सुगंध दरवळतो। पण तो केव्हा, जेव्हा आपण सगळीकडे झाडे लावली, औषधीयुक्त झाडी, वनस्पतीयुक्त झाडी, वेगवेगळ्या फुलांची झाडी, वेगवेगळ्या फळांची झाडी। एकमुखाने गरजू सारे, वृक्ष आमचे सखे सोयरे। आणि आपण हा आवाज जो गर्जना करणार आहे ना सगळ्यांसाठी, समाजासाठी, समाजामध्ये, की एकमुखाने गरजू सारे, सगळे मिळून आपण गरजूया, वृक्ष आमचे सखे सोयरे। जसे पाहुणे असतात ना आपले मित्र, त्यांची कशी आपण काळजी घेतो तशी आपण झाडांची, वृक्षांची काळजी घेतली पाहिजे। म्हणून सखे सोयरे हा शब्द आलाय। करू नका हो यांचा आघात, वृक्ष देती तुम्हास हात। आणि अशा आपल्याला मदत करणाऱ्या झाडांचा आपण घात केला नाही पाहिजे, त्यांचा नाश केला नाही पाहिजे, त्यांना हानी पोचवली नाही पाहिजे, कारण ते आपल्याला काय करतात, वृक्ष देती तुम्हास हात, आपल्याला मदत करतात।
झाडापासून आपल्याला औषध मिळते, झाडापासून फळं मिळतात, झाडापासून फुले मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे लाकडं मिळतात. उदाहरणार्थ चंदनापासून कितीतरी उपयोग आपण करतो, तेल बनवतो, लाकडाचा वापर करतो. निसर्ग आमचा झाडे धरतील छाया देतील माया, विसरू नका हो पाणी द्याया. हे झाड आहेत ना, जर आपण त्यांना प्रेमानं वाढवलं तर ते आपल्याला छाया देतात. छाया म्हणजे सावली, आणि त्या सावलीखाली बसल्यानंतर आपल्याला ते प्रेम देखील देतात. धरतील छाया देतील माया, विसरू नका हो पाणी द्याया. मग अशा प्रेम देणाऱ्या, अशा सावलीमध्ये आपल्याला देणाऱ्या, उन्हामध्ये सावली देणाऱ्या, सावलीमध्ये बसल्यानंतर त्याच झाडाखाली बसून फळे खायला देणारे, आपल्यावर माया करतात, अशा झाडांना आपण पाणी द्यायला विसरलं नाही पाहिजे. धरतील छाया देतील माया, विसरू नका हो पाणी द्याया. निसर्ग आमचा झाडे आमची, करू नका हो तोड यांची. हा निसर्ग आमचा आहे, सृष्टी आमची आहे, पृथ्वी आमची आहे, झाडे आमचे आहेत, आणि मग अशा प्रेमळ माया देणाऱ्या, सावली देणाऱ्या झाडांची आपण तोड करायची नाही आणि कुणाला करून द्यायची नाही. हेच गाणे मुखी असू द्या, झाडे लावून करा फायदा. आपल्या तोंडामध्ये, मुखामध्ये हेच गाणं असलं पाहिजे. कुठलं? निसर्ग आमचा झाडे आमची, करू नका हो तोड तयांची. हेच गाणे मुखी असू द्या, झाडे लावून करा फायदा. अशा तऱ्हेने आपण झाडे लावा, अतिशय छोटी पण मार्मिक अशी कविता आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. आता या झाडाच्या माध्यमातून जे शब्दार्थ आहेत त्याचा देखील आपण विचार करूया. केविलवाणे म्हणजे दिन, लेणे म्हणजे या ठिकाणी हिरवेगार अलंकार. जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्यामुळे झाडे काय करतात? हिरवीगार होतात, हिरवं लेणं लेतात ते. कास आधार, गरजू म्हणजे पुकारू, आवाज देऊ. छाया म्हणजे सावली, वावडे म्हणजे विरोध करणे, कोण झाडं कापत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे. घात म्हणजे नाश, आणि झाडांचा देखील आपण नाश केला नाही पाहिजे, उलट त्याचं संगोपन केलं पाहिजे. अशा तऱ्हेने आपण छोटीशी परंतु अतिशय छान कविता इयत्ता 8वी मध्ये पाहिलेली आहे. तुम्ही पण ही कविता वाचा आणि या कवितेच्या माध्यमातून सुंदर झाडे लावा झाडे जागवाचा संदेश देणारे चित्र काढा आणि आपल्या ग्रुपवर टाका. मी तुमच्या चित्राची वाट पाहत आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.